समृद्धी महामार्गावर धुमाकूळ घालणारी आंतरजिल्हा दरोडेखोरांची टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 4 दिवसात यश आले। 3 वेगवेगळ्या वाहनांवर दरोडा टाकून प्रवाशांना मारहाण करणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तब्बल 9,28,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची घटना 27 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली होती। लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील ट्रक चालक दत्ता बाबूराव राजुळे हे समृद्धी महामार्गावरून जात असताना 7 ते 8 जणांच्या टोळीने त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। आरोपींनी ट्रक चालकाकडून डिझेल आणि रोख रक्कम लुटली। एवढ्यावरच न थांबता या टोळीने पुढे एका वॅगनर कारला अडवून चालक आणि त्याच्या पत्नीला धाक दाखवत 1,24,000 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली। तसेच आणखी एका ट्रकला लक्ष्य करत त्यातील डिझेल आणि रोकड असा एकूण 1,50,415 रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून जबरदस्तीने चोरून नेला होता। या खळबळजनक घटनेप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। समृद्धी महामार्गावरील या गंभीर दरोड्याची दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली। आरोपींना हुडकून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे महादेव गुट्टे आणि 11 पोलीस अंमलदारांचे विशेष पथक रवाना करण्यात आले होते। प्राप्त माहितीच्या आधारे 1 जून रोजी या टोळीतील काही सदस्य जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून निखिल बद्रीनारायण गोरे आणि एका 17 वर्षीय विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलं। त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्याची साखळी उलगडत गेली। त्यानंतर 2 जून रोजी पोलिसांनी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथून उर्वरित 4 आरोपी शिवनाथ आव्हाड, ओम खरात, राहुल कोकाटे, साईराज शहाणे यांना अटक केली। या सर्व आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली व्हेन्ना कार, स्विफ्ट कार, 6 मोबाईल आणि रोकड असा एकूण 9,28,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या टोळीत आणखी 3 आरोपींचा समावेश असून पोलीस त्यांना कसून शोध घेत आहेत। अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी कोपरगाव तालुका पोलिसांच्या हवाली करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली महादेव गुट्टे, विजय पवार, फुरकान शेख, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर, रोहित येमून, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांच्या पथकाने केली। या धडक कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध, ताज्या बातम्या आपल्यासाठी। पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।